आपण इथं पाहतोय की नागपूरची तरुणाई जी आहे ती या लक्ष्मी भवन चौकामध्ये एकत्रित आलेली आहे। फटाक्याची आतिषबाजी असेल, गुलालाची उधळण असेल आणि हाती तिरंगा घेऊन असं एकूणच दिवाळीसारखं सेलिब्रेशन जे आहे ते नागपूरमध्ये जे आहे ते क्रीडा प्रेमीकडून केलं जातं। आपण पाहतोय की आकाशामध्ये जे आहे ते अक्षरशः फटाक्याची आतिषबाजी दिसतं। सर्वत्र भारताची तिरंगे जे आहेत आपल्याला इथं पाहायला मिळते आणि भारताचा आजचं जी चॅम्पियन्स ट्रॉफी होती ती भारताच्या अधिकाराचीच होती आणि ती भारताने मिळवली अशी भावना जी आहे ती क्रीडाप्रेमींकडून जी आहे ती व्यक्त केली जातं। क्रीडाप्रेमींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू। सगळेजण इथे पाहतो आपण की जल्लोषाच्या वातावरणामध्ये आहेत। मला सांग, हा जो विजय मिळाला हा तुला अपेक्षित होता का? कोणाला मॅन ऑफ द मॅच मिळाला पाहिजे? हा अपेक्षित होता। मला खूप आनंद झाला आपला भारत जिंकला म्हणून। हा जो आहे तो जल्लोष आहे, कोण कसं खेळलं यापेक्षा भारत ही ट्रॉफी जिंकलेला आहे याच्यावरून देखील आपण पाहतो की नागपूरचं मोठ्या प्रमाणात धूळ झाला तिथं पाहायला मिळतं आहे। फटाक्यांची आतिषबाजी मोठ्या प्रमाणात केली जाते। मोठ्या संख्येने इथं नागपूरकर एकत्रित झाला ना। निश्चित उद्या अक्षरशः नागपूरमध्ये दिवाळी साजरी होताना आपल्याला बघायला मिळते। आपण जाऊयात दादरमध्ये, आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी सध्या आहेत। कृष्णा, सध्या तिकडे काय उत्साह बघायला मिळतोय? कशा प्रकारे आनंद साजरा केला जातोय? नक्कीच पाहू शकतो आपण जे आहे भारत आज विजयी मिळाला, असं घवघवीत यश जे आहे भारताला मिळालं। पाकिस्तानकडून जे आहे 242चं लक्ष्य जे आहे 242चं लक्ष्य देण्यात आलं आणि भारताने जे आहे पूर्ण केलेलं आहे। त्यामुळे मुंबईतील सर्वच जे आहे नागरिक शिवाजी पार्क येथे जे आहे आपल्याला जल्लोष करताना पाहायला मिळतात। आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये जे आहे अगदी चिमुकल्यांपासून ते त्यांच्या आजी असतील, त्यांची आई असतील, सर्वच जे आहे एकत्र त्यांच्याशी थेट जाणून घ्यावं काय नक्की त्यांची भावना आहे। काय भावना आहे तुमची? आज भारत जिंकलेला आहे। एकदम मस्त भावना आहेत आणि आम्हाला खूप खूप आनंद झालाय। भारताला कशा प्रकारे तुम्ही शुभेच्छा द्याल? जिंकत राहावे, मस्त इंडिया आपली आहे। नक्की अजून काही चिमुकले देखील आपल्या सोबत आहेत, थेट त्यांच्याशी काय भावना आहे तुझी? आज भारत जिंकलेला आहे, कशा प्रकारची तयारी केली होती? भारत पाकिस्तान सामना तू काय दिवसभर कशा प्रकारे प्रिपेअर होता? कशा भारताला चीअर अप करत होतास तू आज? तू मॅच आणि आणखीन काही आहे ते आपण पाहू शकतो त्यांचं जे थेट काय तुझी भावना आहे? भारत आज जिंकलेला आहे। खूप छान। खरं तर विराट कोहलीचा एकदम माइंड ब्लोईंग गेम होता। खरं तर इतक्या अंडर प्रेशरमध्ये पाठीमागची मॅच गेलेली सेकंड युनिटमध्ये, पण तरी पण आता या मॅचमध्ये सुंदररित्या इंडिया खेळलेला आहे आणि पुन्हा एकदा डॉमिनन्स काय असतं हे सुंदररित्या दाखवलेलं आहे इंडियाने। त्यामुळे भारत माता की जय। नक्कीच भारत माता की जय आणि भारताने पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे असं देखील थेट जे आहे प्रेक्षकांचं म्हणणं। आपण आणखी काही आहे त्यांच्याशी जाणून घ्या। काय सांगशील? भारत आज जिंकलेला आहे, आज होश हारलाय पाकिस्तान आणि माझं म्हणणं की बाप असतो, पोरगा असतो आणि आज माझ्या मनात होतं की विराट कोहली आज 51वा वन डे सेंचुरी मारणार होता आणि तसाच पूर्ण झाला आहे। अजून सेमीफायनल फायनल गाठायचं आहे आणि आम्हाला जे पाहिजे होतं पाकिस्तान हरवायचं ते आज पूर्ण झालेलं आहे। जेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफी होती 2017ला तेव्हा देखील भारत पाकिस्तान सामना पार पडला होता, भारताला हार पत्करावी लागली होती, पण आज भारत जिंकलेला आहे। त्याचा आज बदला पूर्ण झालेला आहे। 2017चा जो बदला होता तो आज पूर्ण झालेला आहे आणि मेन म्हणजे विराट कोहलीने आज जो बदल्याचा सूर आहे तरी या सामन्यातच घेतलाय आणि आनंद होता की आपण आयोजकला हरवलंय। बाप असतो, बेटा असतो। आपण पाहू शकतो 2017ला ज्या प्रकारे भारताला पाकिस्तानकडून हार पत्करावी लागली त्याच प्रकारे आज भारताने त्याचा बदला पूर्ण केलेला आहे आणि एकीकडे संपूर्ण जे विराट कोहलीने जे शतक पार करून जे आहे बदला घेतला असं देखील या प्रेक्षकांचं म्हणणं आहे आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चित कृष्णा, मुंबईकरांच्या आनंदाला कुठेही सीमा राहिलेली नाही, अगदी दृश्यांमधून सुद्धा बघायला मिळत आहे। आपण जाऊया नाशिकमध्ये, लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, नाशिककर काय म्हणतायत?
आपण बघतोय नाशिकमध्ये देखील भारतीयांमध्ये तोच उत्साह पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं भारतानं 2017च्या मॅचचा बदला घेतलेला आहे त्याचा एक आनंद आपल्याला पाहायला मिळतो. आपल्यासोबत हे भारतीय दृश्यांमध्ये पाहायला मिळतं. ही तरुणी खरं तर आज सकाळपासून इंडियाची जर्सी घातलेली आहे तिने आणि ती देखील या आनंदामध्ये आहे. तिच्या आपण प्रतिक्रिया घेऊया. भारत जिंकलाय, कसं बघते या सगळ्याकडे? खूप चांगलं वाटतंय. म्हणजे पहिल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपण हारलो होतो, पण आता जिंकलोय ते पण विराटच्या सेंचुरीसोबत. तर आम्ही दोघं खूप खुश आहोत. आम्ही भाऊ बहिणी आहोत, तर आम्ही दोघं खूप खुश आहोत. विराट फॅन आहोत आणि मी रोहित फॅन आहे मोस्टली, बट विराटला पण सपोर्ट करते मी. आता काय कुणाची खिळी आवडली? विराट कोहलीच ऑफकोर्स, पण रोहित शर्मा आणि शुभमन गिलचा चांगला ओपनिंग पार्टनरशिप झाली, चांगला इंटेंट होता त्यांचा. नंतर विराट कोहलींनी श्रेयस अय्यरचा चांगला पार्टनरशिप झाली, त्यांनी इंडियाला जिंकवलं. शेवटी हार्दिक पांड्या आला होता तेव्हा थोडंसं हे वाटलं, पण शेवटी इंडिया जिंकली, तेच महत्त्वाचं आहे आपल्याला. काय वाटतंय भारत? आपल्या बॅट्समन यांनी खूप चांगली खेळी खेळली, पण आपण आपल्या बॉलर्सला पण विसरायला नाही पाहिजे. त्यांना 242मध्ये थांबवलं आणि विराट कोहली यांनी 100 मारली. या सगळ्यांचं श्रेय हे पूर्ण टीमचं असतं. म्हणून